शकू, कुठे चुकले मी, कुठे कमी पडले? नाही ग, नाही. माझी 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 मालविका इतक्या नीच पातळीला जाऊन सगळ्यांची वागली. कुठे गेले ग माझे संस्कार? वेडी आहेस का तू? काय बोलतीयस? ओम तुझा मुलगा नाही. तुझे संस्कार जर कमी पडले असते तो ओम इतका गुणी, इतका समंजस वागला असता का? आई, तो गुणीच आहे ग, पण मालविकाच्या बाबतीत बरंच काही राहून गेलं माझ्याकडनं वाटतं. ओमचा जन्म झाला आणि ती एकटी पडली. मला असं वाटतं की ती मोठी आहे म्हणून मी तिच्याकडनं समजूतदारपणाची जरा जास्तच अपेक्षा केली. कदाचित तिच्याकडे मी लक्षही नाही दिलं आणि म्हणून असं तिला वाटायला लागलं की मी ओमवर जास्त प्रेम करते. हळूहळू ती माझ्यापासून दूर होत गेली ग. माझ्याकडनंच दुर्लक्ष झालं असणार आणि तेही त्या वयात, ज्या वयात तिला माझी खरी गरज होती. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना तेव्हा मी माझ्या परीने मी तिचे लाड करू लागले. चुकली तरी मी कधी ओरडले नाही तिला. मी तिला पॉकेट मनी जास्त देऊ लागले. म्हणजे मला असं वाटत होतं की कदाचित मी दुर्लक्ष करते म्हणून त्याची भरपाई का होईना म्हणून अशा सगळ्या गोष्टी करत गेले ग. आणि ह्या माझा पायी, तिच्या चुकींकडे केलेल्या दुर्लक्षापायी आज ती इतक्या नीच पातळीला गेली. आई, हे बघ ताई बिझनेसच्या बाबतीत अशीच होती नेहमीच. पण तिने याआधी कधी कोणाला त्रास दिला नव्हता. कारण ओम आधी तुझ्या तायडीचं विश्वास नव्हतं रे. फक्त काम, पैसा, बिझनेस आणि आपण. पण जेव्हा गोष्टी बदलू लागल्या, म्हणजे तुझ्या आयुष्यात स्वीटू आली, तुझ्या प्रायोरिटीज बदलल्या, ती तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होती. तिने त्याला प्रेमाचं नाव दिलं की ती तुझ्यावर खूप जीव लावते, प्रेम करते. पण ते सगळं चुकीचं होतं आणि मला ह्या सगळ्या चुका दिसत होत्या. तरी मी दुर्लक्ष केलं त्यावेळी. आणि आज नलू एखाद्याचा जीव घेणे इतपत मजल गेली तिची. कदाचित मी तिला रागवून बोलले तर ती माझ्यापासून लांब जाईल म्हणून मी गप्प बसले. स्वार्थी होता ग माझा विचार. आणि आज सगळं हरवून बसले. रडून ना तू स्वतःला त्रास करून घेतेस. दादांच्या बाबतीत इतका द्वेष कसा आला तिच्या मनात? मी तर कधी असं काही शिकवलं नव्हतं. माझे संस्कार असे नव्हते. माझी तायडी. शकू, तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. माझी शकू अशी हरणारी नाही आणि मी तिला हरू देणार नाही. जेव्हा तुला कुणाचाही आधार नव्हता, कुणीही तुझ्या सोबत नव्हतं, तेव्हा एवढं मोठं विश्व एकटीनं उभं केलंस तू. मी कायम तुझ्या पाठीशी उभी राहील.
आता सगळं काही आपण एकत्र करायचं. शकुताई, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. तुम्ही नका काळजी करू शकू ताई. Useless. नालायक, हलकट, तू तुझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे काय झालं? तुझ्यामुळे झालंय सगळं. काय करतो रे मला? मालविका मॅडम म्हणायचं. तुझी तीच लायकी आहे मालविका मॅडम. आता तू माझी बॉस नाही, मी तुझा नोकर नाही. तरी मी तुला सांगितलं होतं माझं नाव सांगू नको, पण तू नाही ऐकलंस. तू माझा व्हिडिओ व्हायरल करून मोकळी झालीस. व्हिडिओ व्हायरल करणारच ना, कारण पिंटू टोचली होतीस त्या त्याला मारायचा प्रयत्न तू केला होतास. कोणी आहेस तू? सांगितलं होतं मला. मी तुला फक्त दादा मावशी, मी स्वतःला दोष नका देऊ या सगळ्यात. तुमची काही चूक नाहीये. कारण चूक असेल ना तर ती मालविका ताईची आहे, नाही तर माझी. माझीच आहे. I'm sorry. दादा, I'm sorry. माझ्यामुळे सगळं झालंय. वेडी आहेस का तू? तुझा काय संबंध? संबंध नाही कसा. माझ्यावरचा राग आहे ना हा मालविका ताईंचा. मी जर ओमच्या प्रेमात पडलेच नसते, त्याच्याशी मैत्री केली नसती तर त्या अशा वागल्याच नसत्या. मी ओमच्या प्रेमात पडले म्हणून सगळं झालं. माझ्या प्रेमामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला. सॉरी. तू बाळा, अगं ओमकारमुळे मी वाचलो, चिन्या वाचला. तुमचं प्रेम जीवावर बेतलं नाही, तुमचं प्रेम आम्हाला वाचवणारं ठरलं. आणि आता आम्ही ठीक होत ना, मग आता कशाला रडते? रडायचं नाही, अजिबात नाही रडायचं. पण आज मला ते सगळं कळल्यामुळे मला खूप गिल्टी वाटतंय. का? अहो, निघायचं. मम्मीशी मैंने गलत इंसान का साथ दिया ना. मैं जानता था बेबी गुस्सैल है, घमंडी है, पर ना मम्मी जी फिर भी मैंने उससे प्यार किया. उसकी सारी गलतियां देखता था मैं, कभी कुछ नहीं बोला. मैं आज भी उससे प्यार करता हूँ मम्मी जी. पागल हूं ना मैं? नहीं. तुझा हा वेडेपणाच सिद्ध करतोय की तू किती चांगला मुलगा आहेस, किती खरा मुलगा आहेस. 100 नवरी सोनं आहे तू. पण तिला नाही कळली तुझी किंमत. मम्मी जी, आपने ना मुझे हमेशा अपने बेटे जैसा माना. मम्मी जी,
बेबी ना प्यार के झूठे वादे करते थे, पर आपने सच्चा प्यार दिया मम्मी जी। मेरे कारण अपने लोगों के ताने सुने बेबी के साथ बिना शादी के, पर मम्मी जी आपने फिर भी ना मुझे सपोर्ट किया। आपने मुझे ना अपने परिवार का हिस्सा समझा मम्मी जी। अरे काय बोलतेस तू? अभी फक्त मुलगा मानत नाही, तू माझा मुलगा आहेस। बेबी कभी ना कभी मम्मी जी शादी करेगी, ये सोच के, ये कारण के वजह से मैं घर में रुकता था, पर अभी कोई कारण नहीं दिख रहा यहाँ रहने का। मैं चलता हूँ, कभी भी मेरी जरूरत पड़े ना मुझे बोलना, मैं चले आऊंगा। जी मनस्थिती मी समजू शकते, पण तू माझी काळजी करू नकोस हा। तू स्वतःची काळजी घे, जिथे जाशील तिथे सुखी राहा। चलता हूँ। रॉकी, ओम भाई अपना ख्याल रखना। लोग सब अपना ख्याल रखना। नल्लू मौसी, काकी, काका, दादा, स्वीटू का ख्याल रखना। ठीक है, होता है। चलता हूँ। चलता हूँ। स्वीटू थांब ना, तू कुठे चाललीस एकटीच पुढे 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 चालत? हा, आम्ही सगळे आहोत ना मागे. काय काय झालंय? इज एव्हरीथिंग ओके? मी ठीक आहे, पण बाकी काय? सगळं बिनसलंय आपल्यामुळे. बिनसलंय? आपण जेव्हा एकमेकांवर प्रेम केलं तेव्हा किती निरागस होतं ना ते प्रेम. आपल्या कधी मनातही नाही आलं की आपल्या राहणीमानात इतका फरक आहे. तू बंगल्यात लहानाचा मोठा झालेला, मी चाळीत. आपण भेटलो एकमेकांना, आपली मैत्री झाली, आपण एकमेकांना आवडलो आणि प्रेमात पडलो. बस आपण इतक्या हट्टाला पेटलो होतो ना की आपलं नातं आपण घरच्यांना ऍक्सेप्ट करायला लावलं. पण पुढे जे झालं ते भेटू. काय बोलतेस? असं म्हणतात ना की प्रेमात पडल्यावर जग सुंदर होतं, सगळीकडे आनंद पसरतो. पण आपल्या बाबतीत नाही झालं रे तसं. आपल्यामुळे फक्त दुःखच मिळालं सगळ्यांना. सगळ्यांनी खूप
भोगलं आपल्यामुळे. आपल्या प्रेमामुळे मालविकाताईंनी एवढ्या टोकाची भूमिका घेतली आणि त्या स्वतःलाही हरवून बसल्या. खरं तर आपण पण बरंच काही गमावून बसलोय. स्वीटू, I don't understand. Why are you behaving like this is the end of the world? स्वीटू, असं काही नाहीये. आपण जे गमावलंय ना ते आपण पुन्हा मिळवू शकतो. ओके? आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल विथ एफर्ट्स अँड लव्ह. आपलं प्रेम आहे एकमेकांवर, प्रेमाने आपण काही मिळवू शकतो परत. प्रेम मागे राहिलं. What? आपलं प्रेम मागे पडलं कधीच. तुझ्या प्रेमामुळे माझ्या घरच्यांच्या जीवाला धोका असेल, मी असं प्रेम नाही करू शकत. जीवाला धोका? तू सगळ्या जुन्या जुन्या गोष्टी का घेऊन बसलीस स्वीटू? असं काही होणार नाहीये आता. इनफॅक्ट यापुढे बस बस ओम, बस ओम, यापुढे काही नाहीये. तुम्हाला म्हणाला होतास ना त्या दिवशी की तू तुझं पॅशन फॉलो कर, तुला जे आवडतं ते कर. ऑफकोर्स तुला 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 जे काही हवं असेल ते आपण इथे आणून देऊ ना. काहीच टेन्शन नाहीये. डोंट वरी. आय एम सॉरी. मी नाही राहू शकत आता इथे. तुझ्या पुढे तुझं आयुष्य आहे, माझ्या पुढे माझं आयुष्य आहे. मला नाही अडकायचंय. माझ्यामुळे अजून कोणाला त्रास झालेला नाही बघू शकत. परत कोणाला त्रास झाला आपल्यामुळे, माझ्यामुळे. आधीच तुला खूप त्रास झाला, या सगळ्यांना खूप त्रास झालाय. मी स्वतःला नाही माफ करू शकत. तुझ्यामुळे कधी कोणाला त्रास होऊ शकत नाही स्वीटू. प्लीज नको जाऊ. मला जावं लागणार. मला नाही रमायचंय आता इथे. जेव्हा जेव्हा तू माझ्या बरोबर असतोस, माझ्या जवळ असतोस, तेव्हा तू माझी ताकद असतोस. आता पण माझी ताकद बन प्लीज. मला नको थांबूस. कारण जर तू मला आता थांबवलंस ना तर मी तुला सोडून नाही जाऊ शकणार. प्लीज मला थांबू नकोस. मला जाऊ दे. मला अडकायचं नाहीये. नको अडकूस तू. मी इनफॅक्ट मी आता या आपल्या मैत्रीतून आणि प्रेमातून तुला मुक्त करतो. तुला हवं ते कर, हवं तिथे जा. तुला तुझं आयुष्य जगायचंय तुझं. फक्त एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेव की माझं तुझ्यावरचं जे प्रेम आहे ते कधी जाणार नाही. ते आधीही तसंच होतं, आत्ताही तसंच आहे आणि इथून पुढे आयुष्यभर तसंच राहणार आहे. तुला जायचंय ना तुझा. फक्त जिथे जाशील, जे काही करशील ते मनापासून कर. एन्जॉय. लिव्ह युअर लाईफ. काळजी करू नकोस स्वीटू. आहे ना, बाकी कोणाचा फार विचार करू नकोस. मी ते सांभाळेन सगळं. मी काळजी घेईन सगळ्यांची. बाय.